की जय. जोवरी अर्जुना हा बोधून न भेटे मना, तोवरी या साधना बजावेच लागे. ज्ञानेश्वरीतल्या जवळजवळ सगळ्या ओळ्या संपल्यात आता, नाही का? ज्ञानेश्वरी भरपूर मोठी आहे, गीता आहे, भागवत आहे, सगळं काय आहे. सगळं आता कळून प्याले, सगळं झालंय. जोवरी अर्जुना, सगळा बोध जर भगवंत अर्जुनालाच देतात, अर्जुनाशीच बोलतात, अर्जुनालाच सांगतात, मग आता अर्जुन आहे का? बरेच लोक म्हणजे जाऊ द्या, त्या अर्जुनाला सांगितलंय, आपल्याला काय करायचंय, नाही का? अरे आपण अर्जुन बनलं पाहिजे, तुम्हाला अर्जुन बनवलं पाहिजे. कारण अर्जुन ऐकत नव्हता आणि आपलेही ऐकत नाही, नाही का? अर्जुन ऐकत नव्हता, पण ऐकण्यासाठी त्या लेवलला आणावं लागतं आणि मग सांगावं लागतं. मग त्या पातळीवर आणण्यासाठी कीर्तन प्रवचनाची योजना आहे, म्हणून मिळावे आणि सत्य आहे. आपण किती लेवलला आणतो, सगळ्यांना किती जणांना त्या पातळीपर्यंत आणतो. कुठेही जा ऑल इंडियामध्ये तुम्ही कीर्तनाला, फक्त तुम्हाला समोरच्याला त्या पातळीपर्यंत आणायचे, एवढंच काम करायचे, बाकी काहीच करायचं नाही. आमची कीर्तन प्रवचन चालू आहे. कीर्तनाचा अंग कीर्तनाचा ऐक होय, अंग अंग हरी रूप. अशा पद्धतीची कीर्तन व्हायला पाहिजेत. प्रवचन म्हणजे मी जे बोलते ते प्रतिज्ञेपूर्वक वचन देऊन सांगते की गीता तत्व सत्य आहे, त्याचा अनुभव मी घेतलेला आहे. तुम्हाला सुद्धा जसाच्या तसा आणून देण्याची माझ्यात तयारी आहे. आणि जर तुम्हाला तो अनुभव आला नाही तर मी देहांत प्रायश्चित्त घ्यायला पाहिजे. अवताराला आला धर्म रक्षण, अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा. जड होतो आपण सुद्धा, चालवली भिंती, त्यांनी भिंत चालवली, इथं नाही का आता चालल्या. अरे या दगडा मातीच्या भिंती चालवायला सांगितले, हे मठ बांधायला सांगितले, याच्यावर संस्कार करा, काय करायचे ते. तुम्ही आपण जे जड जीव होतो, त्या जड जीवांना उद्धारित केलं त्या महात्म्याने. काय अपेक्षा केली आपल्याकडनं, काय मागितलं? तर ज्यांनी पाहिलं नाही त्यांचं तर गोष्ट वेगळी. आता त्यांनी कोणत्या श्रीपाद बाबांना पाहिलं आपल्याला माहित नाही, पण ज्यांनी पाहिलं, आपण तरी इथं 50 लोक बसलेलोय, 50 तरी आहे, याच्यातले फक्त 7च बाजूला काढा, फक्त 7. एवढेच लोक फक्त तिथं होते. आणि आज एवढा जो महाराष्ट्र अख्ख्या जगामध्ये ज्ञान पोहोचले, एवढी क्रांती फक्त त्या 7 लोकांनी केली. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे किती यातना झाल्या असतील का आपोआप झाला असेल. आज आम्हाला एक मेळावा करायचा तर कितीतरी उठाठेव करावी लागते. पत्रिका छापणं, पोस्टर छापणं, बातम्या देणं, लोकांना आमंत्रित करणं, लोकांना सांगणं, पंक्ती घेणं, काय असेल त्या काळामध्ये विचार करा ना तुम्ही. कसं केलं असेल, कोण होतं, कोणालाच आभार मानतं माहित नव्हता. जगातच नाहीये तर महाराष्ट्रात तरी कुठे याचा आवाज होणार होता. ती जी वाऱ्यासारखी बातमी आली आणि तिचा अनुभव घेतल्यानंतर तो जगापर्यंत पोहोचवायचा आहे. रान पेटलं होतं, रान, जिथे तिथे तिथेच शब्द, तिथे तिथे तेच शब्द.
तर तुमच्या गावात सकाळी आमची भरपूर चर्चा झाली, सगळ्या जुन्या लोकांनी तेच सांगितलं, गावामध्ये आमच्या तीच चर्चा होती. आता ही बाई आली की अंगात येतो घुमतो, नाही का? मग बाबा आले की आमच्याकडे तेच शब्द असायचे. आता बघा ते बाबा आले की बाया घुमतील आता, कारण बायांना लवकर होतात ना अष्टसात्विक भाव. कारण स्त्री ही भावना प्रधान असते, कोमल असते, कोमल हृदयाची असते, तिला लवकर होतात. आता काही काही लई निगरट असतात, ते 10 वर्ष झाले तरी होत नाही म्हणा. ती चिंतन करते का काय करते तिची तिलाच माहिती आहे की नाही. पण तो विषय जितका असा हृदयाला भेटणार आहे की समोरचे शब्द सुद्धा अंतःकरणाला भेटले पाहिजे आणि तात्काळ डोळ्यात अश्रू आले पाहिजे, त्याला भक्ती म्हणतात. पूर्ण शरीरामध्ये थरकाप झाला पाहिजे, त्याला भक्ती म्हणतात. कुठे गेलं ते सगळं? आहे त्याचे ना, जग आहे त्याचे, वारा आहे त्याचे, नदी नाले डोंगर आहे त्याचे, गहू ज्वारी बाजरी आहे त्याचे. त्याच्या पलीकडे जाऊन महात्म्यांनी अनुभव आणून दिला, तो अनुभव पण आहे तसाच आहे. मग तो आता गेला कुठं? का नाही ते वारं पाहायला मिळत सगळीकडे? का नाही तशा स्थिती होत? का नाही मांडवभर सगळे लोक उलटे पालटे होत? का नाही 10 लोकांना आवरावे लागत? का नाही पाण्याच्या कढाईत टाकावे लागत? का नाही नळाखाली धरावे लागत? का नाही डॉक्टरनी नाडी तपासली तर डॉक्टरनी सांगावं की हा माणूस मेलाय? तोच अनुग्रह आहे ना, तेच राम आहे ना, त्याच श्रीपाद बाबांचं नाव घेतात ना. मग कुठं गेलं ते? नाही होते, कारण तेवढी ती पॉवर कमवावी लागते, तेवढं व्होल्टेज मिळवावं लागतं. तुम्हाला मोबाईल जर चार्जिंग करायचा असला तर फास्ट चार्जिंग माहिती का तुम्हाला? किती जणांना माहिती फास्ट चार्जिंग? ते जर चार्जर लावलं ना तर 5 मिनिटात मोबाईल चार्जिंग होतो, बरोबर आहे का नाही? आणि काय काय चार्जर लावले ना तर ते 10 घंटे लावलं तरी ते मोबाईल चार्जर होत नाही, होतो. मग शेवटी ज्या श्रीपाद बाबांनी परमार्थ आपल्यापर्यंत आणून पोहोचवला, जसाच्या तसा दिला, एक ओवी एक अक्षर सुद्धा इकडचं तिकडं होऊ दिलं नाही. भेटणारच नाही जगात महात्मा. खूप फिरलोय, खूप पाहिलंय, अख्ख्या संप्रदायातले पाहिले, सगळे तपासून पाहिले, सगळीकडे बाजार करून टाकलाय, सगळीकडे अर्धवट आहे. अनुग्रह आहे तर प्रबोध नाही, प्रबोध आहे तर अनुग्रह नाही. करणारे उलट पालट घेतात, ते त्यांना काही त्याचा गुण येत नाहीये आणि त्याच्यामुळे ते बोलके नाहीयेत, म्हणून कार्यकर्ते नाहीयेत. अरे आपल्या पोटचे तयार करा, हे बाबांचे शब्द आहेत. आपल्या पोटचे तयार करा. मग पोटचे तयार करा याला काय अर्थ आहे का नाही? बाहेरची भाडुकरी आणायची आता पद्धत संपली ना, ते सप्तेवाले ते करतील. आपल्या लोकांना बाहेरची आणायची गरजच नाहीये ना. आपल्या पोटचे तयार करा. सांगणारा आपलाच, ऐकणारा आपलाच, वाजवणारा आपलाच, सगळं आपलंच पाहिजे. ठीक आहे, गायन वादन नाहीये आपल्याकडे ते ज्ञान, काही लोकांकडे आहे, आपल्यातल्या काही लोकांकडे आहे. तसं थोडंफार बदल झाला तर गोष्ट वेगळी, पण तरी कीर्तन काही पडत नाही. तरी कीर्तन होतच होती ना. गायक वादक नव्हते, पखवाज वाजवणारे नव्हते, तरी सुद्धा कीर्तन झाली आणि लोक घडली आणि घडतात, आजही घडतात. फक्त बैठकीतून लोक घडतात आणि आपला परमार्थ तो फक्त बैठकीतला आहे. बाहेर तुम्ही किती आऊ केलं आणि 4 तास नाही 5 तास जरी कीर्तन केलं तरी काहीच लोक घडणार नाही. पण तुम्ही असे जवळ घेऊन बसा, 10 लोकांना सांगा, 10तले 2 तर घडल्याशिवाय राहणारच. एवढा सोपा परमार्थ सांगितला ना. तुम्ही विचार करा, जर त्यांनी सांगितलं जोवरी अर्जुना, मराठी भाषा आहे, जोवरी, जोपर्यंत हा बोध मिळत नाही, बोध शब्द सांगितलाय, बोध साधू बोध झाला नवरोनिया ठेला, ठाईच मुराला अनुभवी, तिथे विषय संपला. मग साधूंच्या बोधाने जर जीवनाचं सार्थक होते आणि त्यांनी त्या काळात लिहून ठेवले की जोवरी अर्जुना हा बोधून भेटे मना, पण तोपर्यंत काय करावं लागेल? तोवरी या साधना भजावेच लागेल. साधना कोणची? सप्ते, दिंड्या, वाऱ्या, काशीला जा, पंढरपूरला जा, व्रतवैकल्य करा, उपास तापास करा, पायात चपला न घालता नवरात्र करा, अनुष्ठान करा,
रात्रंदिवस जागा, नाही का, काही न खाता उपवास करा. हे सगळे धंदे केव्हा करायचे? शब्द नीट ऐका, धंदे. हे सगळे धंदे केव्हा कधी पण करायचे? फक्त बोध मिळेपर्यंत. आता बोध मिळाल्यानंतर याची गरज राहिली का? राहिली का? अजून चालू आहेत आमची, आणि त्याच्यामुळे ते बोध ठसत नाही, आणि त्याच्यामुळे आमचा प्रचार आणि प्रसार चांगला होत नाही, आणि अधिकारी येतो असा भक्कम बनत नाही की जे जे आपण असे ठावे ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. तोच सांगतोय, चला यात्रेला. काढली गाडी की निघाले सगळे. आता मी पण उद्या यात्रा काढणार आहे, चला. कोण कोण येणार आहे? लगेच सगळे निघाले, भरा 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 भरा, सगळे निघाले लगेच. 200ची जागी 2000 का लागला, चला ताई बरोबर. अरे काय करायचंय तिथं जाऊन? अरे जिथं हृदयातला दाखवला आणि तिथे अजून तुम्हाला तिकडे जायचंय पाहायला, म्हणजे काय कळलं असेल तुम्हाला त्याच्यातलं? ज्याचा त्यांनी विचार करायचा, ज्याचा त्यांनी करायचा, आणि हे जोपर्यंत चालू राहणार आहे तोपर्यंत तो बोध ठसणार नाही. फॅड काढले हो कीर्तनकारांनी, फॅड काढले. कारण काय झाले, आता सिजनेबल धंदा नाही का? कीर्तन काय आता 12 महिने होत नाही, कीर्तनकार झाले जास्त, कीर्तनाच्या तारखा काही मिळत नाही. मग काय करायचं? चला वेगळा काहीतरी साईड बिझनेस सुरू करायचा. अरे पण तुम्ही लोकांना फसवताय. लोकांना फसवायचं नाहीये. तुम्हाला जे मिळाले ते बसा आणि त्यांना सांगा, आणि त्यांना त्या पदापर्यंत नेऊन पोचवा. तुम्ही ट्रिपा काढल्या, चला म्हणे दिंडीला. हा रिकामट्याकडा, हा पुन्हा अजून 10 लोकांना तयार करतो, पुन्हा अजून 10 लोक तयार होतात, चालले दिंडीला. दिंडी कशासाठी काढायची कळलं का? जी पायीवारी पूर्वी होत होती, वाहनांची सोय नव्हती, प्रसार माध्यम नव्हतं, कीर्तन प्रवचन होत नव्हती, सप्ते मेळावे होत नव्हते, आणि त्या साधू संतांची भेट फक्त पंढरपूरलाच होत होती. आणि म्हणून त्यांनी लावून दिलेला नियम होता की आळंदी पंढरपूरला जायचं, 6 महिन्याने एकदा आळंदीला, 6 महिन्याने एकदा पंढरपूरला, आषाढी कार्तिकीची वारी. पण वाहनांची सोय नाही म्हणून पायी जात होते. पण तिथे साधू संतांची दुकानं होती. एका जनार्दनी मांडलेली दुकानं, देतो मोलावीने सर्व वस्तू. सर्व संत पंढरपुरात असायचे. नसेल तर अजून त्यांचे सगळ्यांचे चरित्र वाचा. आणि त्या पंढरपुरात गेल्यानंतर खेळ मांडलेला वाळवंटी गाई, नाचती वैष्णव भाई. सर्व लोक तिथे गेल्यानंतर आपल्या जीवाचा उद्धार करून येत होते, आणि म्हणून त्यासाठी पंढरपूरला, आळंदीला जात होते. आता तर दिंडीला जायला लागले, तिथं थोडीशी कुरमुर झाली की लगेच याची दुसरी दिंडी, पुन्हा त्याची कुरमुर झाली की पुन्हा तिसरी दिंडी. किती उपशाखा झाल्या. अरे बावळटांनो, इथं करा ना काय करायचं ते. इथं पंक्ती मागायच्या, नाश्ते मागायचे, मुक्काम मागायचा, जेवण मागायचे, हे सगळे उद्योग करता 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 त्या नामाकडे कधी लक्ष जाणार? कधी जाणार? अरे बाईला दिवसभर जर घरातलं काम असलं, तुम्हाला जर दिवसभर पाहुणे आले, दिवसभर शेतामधलं काम असलं, तर नामाकडे लक्ष जात नाही, विसर पडतो. नाही बा, आज दिवसभर काम होतं त्याच्यामध्ये, ठीक आहे, विसर पडला. आणि या धंद्यांमध्ये काय राहणार आहे का नामाकडे लक्ष? अजूनही आपले काही बरेच लोक कडक उपवास करतात, कडकडीत, दिवसभर फराळ नाही करायचं, काही खायचं नाही, काही नाही. कोणाच्या बापाने सांगितले? आता भेटला नाही एकदा, आता एकदा भेटल्यावर अजून पुन्हा उपवास करायची गरज आहे का? अरे नित्य करती उपास, व्यर्थ दवडती श्वासोश्वास. महात्म्याचं सांगणं होतं. एक बावळट म्हणलं, त्यांना म्हणलं, बाबा तुम्ही एवढे वर्ष झाले, म्हणलं 40 वर्ष झाले कीर्तन प्रवचन करता, एवढा डोंबारा वाढवलाय, म्हणलं मठ बांधले, आश्रम बांधले, एवढे शिष्य तयार केले, अजून एकाला अधिकार नाही दिला. म्हटलं एकाला अधिकार नाही दिले, किती दिवस चालायचं? त्याच्यानंतर तुमचं चालवणार कोण? तो म्हणे गादीवर संन्याशी बसवायचा म्हणे. गेला बर का, गेला तो. म्हणे गाडीवर संन्याशी पाहिजे. म्हणजे श्रीपाद बाबांनी तर काही संन्याशी नाही निवडले. मग तो म्हणलं आता सगळ्यांना लग्न करायचं सोडून द्यावं लागतील. मग लग्न नाही केले म्हणजे तुम्ही त्या गादीवर बसवणार का? तसेच गेले, पण एकालाही अधिकार दिला नाही. याला कोणती वृत्ती म्हणायची? स्वार्थी.
अरे ज्याच्याजवळ स्वार्थ आहे, त्याच्याकडे परमार्थच नाही, त्याला कोण गुरु म्हणेल आणि कोण अधिकारी म्हणेल? म्हणणारे म्हणतात. आपल्या डायरीत ते नावं नाही. जिथं स्वार्थच पूर्ण दडलेला आहे, काय उपयोगाचे? एवढे करून ठेवले, शेवटी सगळे अज्ञानी राहिले. बऱ्याच लोकांनी असेच केले. आणि मग गुरु मेल्यानंतर मग पूजा करा, या बाबाला बोलवा, मग त्यांनी अधिकार द्या, आणि मग हे अधिकार घ्या. आता जो दुसरा येतो अधिकार द्यायला, त्यांना माहिती की तुमची लायकी काय आहे ती. जोपर्यंत गुरु होता तोपर्यंतच गुरुनी का नाही दिले? एवढे म्हणजे तमाशे आमच्याकडे. उपास तापास अजून चालू आहे, सोहळं ववळं आमच्याकडे अजून चालू आहे. काय कळला परमार्थ? काय कळला? महात्मेने आम्हाला तर काही हे शिकवलेलं नाहीये. देवळात रांगा लावायच्या 8-8 तास, 12-12 तास, 2-2 रात्री. इथं जवळचा भेटलाय. त्याच्या आधी तुम्ही सगळे उद्योग करत होते तिथपर्यंत बरोबर आहे, पण आता सुद्धा जर करत असतील तर काय उपयोगाचे? तुम्ही पाहिलं की नाही माहित नाही मला. वैष्णव मेळाव्यामध्ये चिंतन शिबिर चालू राहतात. चिंतन शिबिर आता परमार्थ करून 30-40 वर्ष झाली, अधिकारी झाले, लोकांना माळा घातल्या, लोकांचे अनुग्रह प्रबोध झाले, आणि आता तेवढ्यांचे चिंतन चालू राहतात. कोणाचं चिंतन करतात आता? कोणाचं? म्हणा प्रबोधाचं. कोणाचं करणार? अनुग्रहाचं तो होऊन गेलं, प्रबोध दिला. मग आता प्रबोधाचं चिंतन असं बसून करायचंय? अरे जे श्रीपाद बाबांनी काय शिकवलं ते डोक्यात घ्या. हरी बोला देता, हरी बोला घेता, दळता कांडता हरी बोला. काय दृष्टांत सांगायची? ती बाई आपली कांडण काम करते, मुलाला मांडीवर घेतलेले, त्याला पाजायचं काम चालू आहे, रस्ते दारावरती माणूस आलेला आहे, त्याच्याशी पण गप्पा मारते, जोडीला पण झोका देते. एवढे काम एका वेळेला एक बाई करते ना. आणि अशा याच्यामध्ये सुद्धा तिचं चिंतन चालू राहतं. अशा क्रिया साधू संतांनी शिकवल्या, आणि त्या तुमच्या घरापर्यंत येऊन आयत्या आणून दिल्या, एक नया पैसा मोबदला न घेता. किती पैसे घेतले तुमच्याकडून अनुग्रह प्रबोधाचे? एवढं फुकट, एवढं ऐकत तरी आम्हाला त्याची किंमत कळत नाही. बाहेर प्रत्येक गोष्टीला मोल आहे, प्रत्येक गोष्टीला मोल आहे. दिंडीत गेलं तरी तुमचे 400 रुपये द्या, 2000 रुपये द्या. खाऊ घालणारे खाऊ घालतात, चहा नाश्ता देणारे चहा नाश्ता देतात, चालायचं काम तुम्ही करता, मग पैसे कोणाला देतात? नाही कळत आम्हाला. आणि येडगावून पेडगावला जाणारे जे आहेत ना, त्यांच्या नादी लागून आपलं वाटोळ कोणी करायचं नसतं. वाटोळच नसतं करायचं. 1 ग्राम हरिद्वैत नामधुरी आणि अद्वैत कुसरी विरळा झाली. इतकं सोपा मार्ग सांगितलाय. आता तुम्ही सांगा, आपण 2.5-3 दिवसाचा मेळावा करतो, प्रत्येक गावालाच पाहिलं जातं, तरी लोकांना मांडवात यायला वेळ नाही दिवसभर, बरोबर आहे? शेतातली काम आहेत, घरातली काम आहेत, अमुक आहे, धमुक आहे. सुरत गुजरातला आम्ही पाहिलं, सगळे लोक मिलमध्ये कामाला जातात, कुठंतरी कामाला जातात. फक्त आम्हाला रात्रीचा वेळ आहे, रात्री कीर्तनाला सगळेजण येतात. मग जीवनामध्ये जर तुमचं जीवन एवढं धकाधकीचं आहे की तुम्हाला फक्त तेवढाच वेळ तुम्हाला कार्यक्रमाला यायला मिळतो, मग हे बाकीच्या राड्यात पडता कशाला? तेव्हा कसं काय वेळ मिळतो तुम्हाला? एक एक महिना घर सोडून जातात, तेव्हा नाही कोणाची आठवण होत, तेव्हा कोणी आजारी पडत नाही, तेव्हा काही होत नाही, तेव्हा आजार येत नाही. मग फक्त इथे चिंतन करायचं सांगितलंय, पण चिंतन हा विषय सुद्धा चित्ताचा आहे. चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला. मनाच्या वरती एक मन आहे ना, त्या मनाला जाळा लावायचा आहे ना. मी तिथपर्यंत ते जाऊच देत नाहीये. ते लावून दिल्यावर मला नाही वाटत दुसरं काही सुचेल. रात्रंदिवस तोच ध्यास लागेल, रात्रंदिवस ते, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य मन आणि जग. बाहेर फिरा जरा, मग कळेल तुम्हाला तुमच्या नामाची किंमत किती मोलाचं मिळाले ते. आणि म्हणून जोपर्यंत साधक बाहेर जात नाही तोपर्यंत त्याला किंमत कळणार नाही. आणि म्हणून ही प्रथा आहे की प्रत्येक गावाला जे मेळावे केले जातात, आसपासच्या गावांना आपण पण जायचंय, तिथं हजेरी लावायचे, कार्यक्रमाला सुद्धा आपण तिकडे जायचे, त्यांचे आपल्याकडे बोलवायचे. याच्यामुळे काय होतं, आपल्याला देवाणघेवाण कळते, विषय कळतो, आणि आपण कुठपर्यंत ते कळतं. आपण जर आपल्याच गावामध्ये तेवढंच बसलो आणि तेवढाच परमार्थ केला तर बाहेरची दुनिया काय समजणार आहे? किती जणांना संप्रदायातले अधिकारी माहिती आहेत? किती जण बाहेर जातात? किती जण बाहेर काय काय परमार्थाचे घोळ चालू आहे किती जणांना माहिती आहे?
तुम्ही ते पाहिल्यानंतर मग तुम्ही ठिकाणावर येतात, अरे बापरे त्या गावाला तर असं असं चाललं, तिथं तर ते अधिकारी तसे वागतात, इथं तर असा तमाशा चालला, इथं अनुग्रह द्यायचे पैसे घेतात, तिथं प्रबोध द्यायचे पैसे घेतात, तिथं प्रबोध द्यायला अर्ध्या तोळ्याची अंगठी द्यावी लागते, इथं पूजा मांडावी लागते, चौरंग मांडतात, त्याच्यावरती एवढी मोठी पूजा मांडतात, मग त्याच्यानंतर तुम्हाला अनुग्रह दिला जातो. हे पाहून या ना बाहेर जरा. कालचीच गोष्ट आहे ताजी. काल ज्या गावाला कीर्तनाला जाऊन आले, संप्रदायातले लोक आहेत, आपल्या आधीची मालिका, चिंतनाला बसल्यानंतर अनुग्रहाचं नाम मोठ्या मोठ्याने म्हणायचं म्हणे. बापरे, काय वाटलं असेल हे ऐकल्यावर सांगा तुम्ही. अनुग्रहाचं नाम मोठ्या मोठ्याने म्हणायचं. त्या व्यक्तीशी चर्चा झाली, ते म्हणे आम्हाला नाही तुमचं पटत म्हणे. डायरेक्ट बाबांचं नाव घेतलं आणि विद्यापीठचे मेळाव्याला येऊन गेलेले. नाही बाबा म्हणे आम्हाला नाही पटत म्हणे, असं कुठं असतं का म्हणे. म्हणलं भाऊ, जिथं शेतामध्ये बी पेरल्यानंतर माती झाकावी लागते, पगार मिळालेला खिशामध्ये झाकून आणावा लागतो, प्रकट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले, ज्ञान गुणगम्य शब्द लिहिले, गुह्य लिहिलेले, आणि तुम्ही कसं काय म्हणता मोठ्या मोठ्याने म्हणायचं. मग मोठ्यानेच म्हणलं पाहिजे म्हणे. तेवढ्यात एक बाई आली, तिला अनुग्रह घ्यायचा होता, म्हणजे तिच्याशी चर्चा झाली. तिला म्हटलं बाई तुम्ही माळकरी आहेत का. म्हणे नाही. म्हणलं मग या गावात इतके वर्ष झाले तुम्ही अजून अनुग्रह घेतलेला नाही का. म्हणे नाही, आज घेणारी म्हणे मी. आणि त्यावेळेचा तो प्रसंग, तो म्हणे लोक आलेत आता आणि चिंतनाला बसलेत म्हणे. मग दुसरीने मला सांगितलं की असं असं तिकडे मोठे मोठ्याने म्हणतात ते. मग त्या बाईला मी विचारलं, ती म्हणे हा तिकडे ते मंदिरामध्ये चालू आहे म्हणे सगळ्यांचं नामजप. म्हणलं मोठे मोठ्याने का. तर म्हणे हो. म्हणलं मग तुम्ही ऐकला का. ऐकून घ्या. तुम्ही ऐकला का. म्हणे हो. मग तिला म्हणलं सांग काय म्हणत होते. तिने सांगितलं सगळं. बोला. अख्खं नाम सांगितलं तिने. मग आता तुम्ही सांगा, तिने जर अख्खं नाम सांगितलं, आता तिला शरणागती करायची काही गरज राहिली का. तरी ती बाई आता अनुग्रह घेणार होती दुपारी. काय अधिकारी, काय चाललंय बाहेर. आणि आज आमची एवढी जनता तयार केली ज्या श्रीपाद बाबांनी. अरे अधिकार दिले खटाखट, लायकी नसताना. लायकी नसताना त्या व्यासपीठावर उभा राहायची लायकी कोणाची नव्हती. एवढ्यांना अधिकार दिले आणि जत्रा तयार केली. पण सगळे मिळून अजून जर एकत्र येऊन याचा न्याय निवाडा करत नसतील आणि बाहेर जर त्याचा फैसला होत नसेल, तर मी तर म्हणते काहीच उपयोग नाही, काहीच उपयोग नाही. एक तर जे न ऐकणारे ते तर ऐकायला तयारच नाहीये. ते तर म्हणतात आम्ही तुमच्या नामाला मान्यच नाही. तो बी घोटाळा कशामुळे झाला. मला परवापासूनच 3-4 जणांकडनं ही उत्तर ऐकायला मिळाली. आनंद संप्रदाय जे नाव दिलं ना, त्याच्याने घोटाळा झाला. खरंचे श्रीपाद बाबा आमच्याकडे 10 वर्ष येत होते ना, एकदाही संप्रदायाचं नाव सांगितलं नाही. आणि आम्हाला कोणी आजपर्यंत 40 वर्षात विचारलं नाही की ताई तुम्ही कोणत्या संप्रदायाचे. प्रांजळपणे सांगते मी, मला आजपर्यंत एकानेही विचारलेलं नाही की तुम्ही कोणत्या संप्रदायाच्या आहे आणि तुमचा रेट काय. या 2 गोष्टी सोडून सगळं. मग विचार करा, ह्या संप्रदायाचं नाव सांगितल्यामुळे ते ना आनंद संप्रदायाचे त्यांचं काय ऐकता. दिलं बाहेर टाकून. ते दुधात माशी काढून जशी फेकतात ना, तशी दिली फेकून. म्हणजे यांचं काय आम्हाला सांगू नका, त्यांच्या काही नादी लागू नका. मग आता कोणाच्या नादी लागायचं. अरे विश्व कल्याण करणारं ज्ञान तुम्हाला घरात बसून आयतं दिलं. भोळ्या बाबड्यांना दिलं, बावटांना दिलं, मूर्खांना दिलं, दारूया गंजड्यांना दिलं, खाणाऱ्या पिणाऱ्यांना दिलं. कोणाची लायकी पाहिली. मग लायकी न पाहता एवढं मिळालं म्हणल्यानंतर आपण किती श्रीमंत झालो, आपण किती धडाडीने परमार्थ केला पाहिजे. अरे मी तर याच्या आधी एवढा पीत होतो, मी तर याच्या आधी एवढा खात होतो, मी तर याच्या आधी कसा बिन लायकीचा रस्त्याने फिरत होतो. आज माझी एवढी लायकी झाली, लोक माझ्या पाया पडतात, मी लोकांच्या पाया पडतो, मी त्यांना जय हरी म्हणतो, मी आज सगळ्यांशी बोलू शकतो. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की काल रात्री कीर्तनामध्ये विषय झाला की हे अनादिकालचं तत्व आहे की आता लोक तुम्हाला, तुम्ही कोणाला विचारा की तुमच्याकडे संप्रदाय जिवंत आहे का. एकाही महाराजाकडे संप्रदाय नाहीये. आळंदीमध्ये सुद्धा संप्रदाय नाहीये. इथून पुढं वारकरी संप्रदाय म्हणायचं नाही, त्यांना वारकरी शिक्षण संस्था म्हणायचं. त्यांच्याकडे संप्रदाय नाहीये, गुरु शिष्य परंपरा नाहीये.
मग का आपण पण त्यांना एवढं, लोक तर मान देतातच आहे ना. मग ज्यांच्याकडे गुरु शिष्य परंपरा नाही आणि ते एवढे टेंब्यात मिरवतात ते, त्यांची एवढी शान समाजामध्ये आहे, खोट्याला किंमत दिली जाते आणि आपल्याकडे खरं असून आपले का गप्प बसले. आणि आता जेवढे वाढले त्यांनीच खरं हा फैसला केला पाहिजे. भलं मोठं आंदोलन होऊ द्या, मोर्चा होऊ द्या, आणखी काय होऊ द्या, डायरेक्ट तिथं जाऊन धाड घालायची. दाखवा आम्हाला तुमचा संप्रदाय, दाखवा आम्हाला तुमची गुरु शिष्य परंपरा. आणि तुम्हाला जर गुरु शिष्य परंपरा नसेल तर तुमचा बोर्ड बदला, तुमचा बोर्ड बदला, नाही तर आम्हाला सिद्ध करून दाखवा की तुमच्याकडे गुरु शिष्य परंपरा आहे, तुमच्याकडे अनुग्रह दिला जातोय, तुमच्याकडे अशीच्या अशी अनुभूती आणून दिली जाते. आहे ना आपल्याकडे खरं ज्ञान. ज्याच्यामुळे आपल्याला बट्टा लागतोय, आपलं ज्ञान वाढत नाहीये, आपल्या कीर्तनकारांनी जरी सांगितलेलं तरी पटत नाहीये. आणि म्हणून त्यांच्या सप्त्यात आपण जाऊ नये, आपल्या सप्त्यात त्यांना येऊ नये. ते बोलवतात का आपल्याला? अहो, आपला एक साधक म्हणतो मी सगळा खर्च करायला तयार आहे, पण आमचं एक कीर्तन घ्या. नाही घेते आपलं कीर्तन, घेतात, घेऊन दाखवा. त्यांच्या सप्त्यामध्ये आपलं एक कीर्तन घेऊन दाखवा. नाही घेत ते, पण आपण त्यांचे घेतो. लगेच त्यांचे चार आपले चार, त्यांचे चार आपले चार, नाही तर आपण त्यांच्या कीर्तनाला जातो. आणि मग तिथं जाऊन आपण आपलं सांगायला नको का? आणि आपलं जर सांगत नसेल तर शेवटी मग त्यांच्यात गेलो त्यांच्यासारखंच बोललो. श्रीपाद बाबाचं नाव घ्यायचं विसरलो. काही लोक म्हणतात त्यांच्यात गेलं की त्यांच्यासारखंच सांगावं लागतं. त्यांच्यासारखं काय सांगायचं? आपलं आपलं सांगायचंय. आपल्याला जे मिळाले ते ठासून सांगायचे. भली पुन्हा तारीख घेतली तरी नाही चालणार, नाही घेतली तरी चालणार. मग हे जोपर्यंत तुमचं आमचं होणार नाही तोपर्यंत त्याचा फैसला होणार नाही. किती अधिकारी वाढले, किती कीर्तनकार झाले, किती सप्ते केले, किती मेळावे केले, हे फक्त तेवढ्या गावापुरतच नाही. प्रत्येकाला असं वाटतं आपल्याला काय करायचं, आपल्याला काय करायचं. अरे आपल्याला नाही काय करायचं, ते श्रीपाद बाबाचा झेंडा लावायचा आहे. जी मागून आलेली मालिका होती ना श्रीपाद बाबांपर्यंत, त्याच्यापेक्षा वरचढ कार्य बाबांनी 10 वर्षात करून दाखवलं का? 10 वर्षात जे कोणी केलं नाही ते बाबांनी केलेलं कार्य आहे. आणि म्हणून त्यांची एवढी क्रांती, त्यांचं आज एवढं नाव आजरामध्ये, म्हणून सगळेजण श्रीपाद बाबाचं नाव घेतात. ते बाकीच्या लोकांचं नाव का ऐकायला मिळत नाही? नाही केलं, भेसळ केली, भेसळ केली, हात पसरले आणि म्हणून तो नाव लौकिक झाला नाही. मग आपल्याला जे मिळालेलं आहे तर त्याचं आपण नाव लौकिक किती वाढवलं पाहिजे. अवस्थेला बसायचा कंटाळा, काय करायचं चिंतन. काही लोक कुशाल म्हणतात काही नाही सकाळी करतो आम्ही 10 मिनिटं, ते सकाळी 10 मिनिटाचं काम आहे. अरे अनुग्रह घेतल्यानंतर इतका छंद लागला पाहिजे, ती अवस्था झाल्याशिवाय मोकळच नाही वाटलं पाहिजे. तोपर्यंत ते केलं पाहिजे, तोपर्यंत. मग ते झाल्यानंतर गुरु पाहायला रिकामाच आहे ना. आपण आपल्या तोंडाने कुणी कोणाला मागायचं नाही. आज बाहेर तेच चालू आहे, आम्हाला प्रबोध द्या, आमचं प्रबोध झालं का, आम्हाला प्रबोध द्या. अरे तू कोण सांगणार? अजून तुझं पान नाही हल्लं. कुणी जाऊन कोणी एकमेकाला अनुग्रह द्यायचे, कोणी कोणाला प्रबोध द्यायचे. आणि याच्यामुळे ती जी काही वाटचाल बिघडत चालली आणि जे बाबांनी जे तत्व तुमच्यापर्यंत जसंच्या तसं आणून ठेवलं, यात किंचितही त्याच्यात फरक केला नाही बरं का. मग हे ज्या वेळेला अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारलं की देवा तुम्ही हे जे सांगता याला पुरावा काय, आम्ही कसं मान्य करायचं? मालिका किती जणांची पाठ आहे? पाठ करून टाकायची, बाहेर सांगता आली पाहिजे. आपली जी मालिका आहे ती बाहेर सांगता आली पाहिजे. अर्जुनाने ज्या वेळेला भगवंताला विचारलं त्यावेळेला भगवंताने सांगितलं मी हे जे ज्ञान आहे ते पहिल्यांदा सूर्याला सांगितलं, नंतर मनूला सांगितलं, इक्ष्वाकुला सांगितलं, नंतर या धर्मावरती आवरण आलं आणि म्हणून मी आता अर्जुना तुला सांगतो. म्हणजे आपल्या आधी कोणाला तरी अनुग्रह मिळालेला आहे ना. मग हे ऐकलेलं लक्षात नको ठेवायला, डोक्यात फिट्ट नको करायला. कुणी जरी काय बोललं तर हे सांगता आलं पाहिजे की हाच अनुग्रह सूर्याला पण आहे, इक्ष्वाकुला आहे. मग त्यांना जो अनुग्रह होता, रामाला तोच होता, कृष्णाला तोच होता, सांदीपनींनी दिला, दत्तात्रय महाराजांना, अतुलऋषींनी दिला, त्याच्यापेक्षा आता ज्ञानेश्वर महाराजांना निवृत्तीनाथांनी दिला, तुकाराम महाराजांना बाबाजी चैतन्यांनी दिला. मग एवढे पुरावे रोज तुम्ही धडाधड धडाधड कीर्तनातून ऐकतात, मग लोकांना सांगायचं काम नाही आपलं.
की त्यांना जो अनुग्रह मिळालेला आहे तोच हा अनुग्रह आहे. आणि याच्यावर तुम्हाला विश्वास ठेवावाच लागेल, पण तुम्हाला अनुभव येईपर्यंत. तुम्ही अनुभव घेऊन पहा, नाही आला तर मग बोला. अशी भरपूर लोक आलेले की आम्हाला हे अनुग्रह देऊ नका म्हणे, आम्हाला ते अंगात येणं आवडत नाही. त्यांना सांगावं लागलं, ठीक आहे बाबा, तुम्हाला काही होणार नाही, पण तुम्ही घ्या. आणि ते अनुग्रह दिल्यानंतर पहिल्यांदा अवस्था त्यांनाच झाली. आणि आज अधिकारी पदावर आहे. जे म्हणले होते ना की आम्हाला हे असलं होणार, मंत्र नको, ते आज अधिकारी पदावर आहे. मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे. अवस्था होणं हा विषय सोपा नाहीये, लक्षात घ्या. अवस्था होणं हा विषय सोपा नाहीये. आत्मा पिंडातून ब्रह्मांडात जातो. देहीच विदेही भोगू दशा. शंकराने जगामध्ये पहिला अनुग्रह पार्वतीला दिलेला आहे. पहिला अनुग्रह स्त्रीला मिळालेला आहे. म्हणजे स्त्रीची किती किंमत आहे या जगामध्ये. आपण आपली किंमत वाढवा, कमी करून घेऊ नका. कोणाचे बोलणे ऐकू नका, उलट त्यांना पटवून द्या. मग सगळेजण सिरियल सांगतात, त्याच्यातल्या गप्पा गोष्टी सांगतात. मग ज्या वेळेला शंकराने पार्वतीला सांगितलं आणि मग ते नाम कोणी ऐकलं? मच्छिंद्रनाथांनी. कुठं ऐकलं? कुठं? मोठ्या मोठ्याने बोला, माशाच्या पोटात. मग त्यांना अनुग्रह दिला होता का मच्छिंद्रनाथाला? दिला कोणाला होता? पार्वतीला. आणि रोज बोंब बोलतात, टाळ कुटू कुटू. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत चाली लावतात बरं का, मला काही चाली येत नाही. आपल्याला बाबांनी फक्त रीत शिकवली. बघा त्याच्यात लिहिलेलं आहे की नाही, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य. आणि मग पुढे सगळं आलंय. आलंय की नाही? मग आपण किती मोठे आई बापाचे. कळलं का? कळलं? ते सिरियल बघा टीव्ही वरती सगळ्या मच्छिंद्रनाथाच्या, म्हणजे सगळं डिटेल पाहायला मिळेल प्रॅक्टिकली. अरे माशाच्या पोटात ऐकलं, तुम्ही तर समोर बसून ऐकलं ना शरण जाऊन. अजून काय पाहिजे? माशाच्या पोटात ऐकलं. पण संशय आला आणि विचारलं, त्यांनी सांगितलं हो मी ऐकलंय म्हणे. आणि पार्वती तर निश्चेष्ट झोपलेली. या रंगोरपात नाही, काही शास्त्रात वाचत नाही, अभंगात वाचत नाही. पण नाही ना, ही मायाबडी डाकिनी काटके कलेजा खाय. अरे सगळ्या आळंदीवर आवरण टाकले मायेने. जा, नाही भेटणार आळंदीतल्या लोकांना, नाही भेटणार. जे सामान्य गरीबाला, बावळटाला, खाताड पेताडाला भेटेल, पण आळंदीच्या लोकांना भेटणार नाही. जा, भेटणारच नाही. ती माय कशी तुम्हाला माहित नाहीये. तिने पूर्ण आवरण टाकलेले, कारण हे सगळे ज्ञानी पंडित रती महारथी आहे. गमेंडे, गर्व आहे, अहंकार आहे ज्ञानाचा. व्याकरणच सोडवत बसलेत अजून. व्याकरण, एका शब्दाचे 10 अर्थ. पंचीकरण वाच, ज्ञानेश्वरी वाच, भागवत वाच, विचारसागर वाच, अजून तर बरेच ग्रंथ आहे. लई नाव आहे त्यांच्या याच्यामध्ये. विचारसागर, कुठं त्या डोक्यात नुसता भोंगा झालाय त्यांच्या. एवढं करून अजून योवीस सापडे ना त्यांना. अभंगातली सापडत नाही, नामापरते साधन नाही, जे तू आणि करशील काही संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही, सद्गुरु वाचनी सापडे ना सोय. नाम काय हेच भानगड माहित नाही. यांनी सगळे ते अभंग क्षेपक केले. आपलं कोणताही अभंग घेतला ना, हे लगे पहिले मोबाईल मध्ये पाहतात. त्यांना माहितच नाही आपले अभंग, माहितच नाही. याच्यावरून त्यांचा अभ्यास पाहिजे की ते कुठपर्यंत पोहोचलेले. आपला अभंग त्यांना माहित नाही. आपण काय सांगतो त्यांना काही घेणं नाही. त्यांचे कान पूर्ण बंद असतात आणि टाळ कुटायचं काम चालू राहतं. त्यांना कीर्तन झाल्यावर फक्त विचारा महाराजांनी काय सांगितलं. ते म्हणतात आम्हाला काही माहिती. मग ते कशाला उभे राहिले? फक्त चाल घ्यायला. मी बऱ्याच भजनांना विचारलं, एक्सपर्ट 16-16 वर्ष बाबाच्या मागे घातलेले, अशा हाताला गट्टे पडले, 1 किलोची टाळ छटाकावर आले, त्यांना विचारलं का हो म्हणलं तुम्ही आता बाबाचं एवढं कीर्तन झालं ते ऐकलं का? हा ऐकलं. काय सांगितलं बाबांनी? आम्हाला काय घेणे त्यांच्याशी, आम्हाला फक्त आता बाबा बोलल्यावर प्रमाण कोणतं द्यायचं आणि त्याला चाल कोणची लावायची, एवढाच टक्का आहे आमच्या डोक्यात, बाकी काय माहिती. म्हणजे ते तेवढ्याच कामासाठी उभे केलेले आहेत ना. त्यांचा धंदाच तेवढा आहे, कला आहे तेवढी. त्यामुळे त्यांनाही त्यांच्या नादी लागूनही काही उपयोग नाहीये. ते ऐकणार नाही, आळंदीचे ऐकणार नाही.
तुम्ही त्यांच्या बाजारात जाऊ नका, तुमच्या बाजारात त्यांना येऊ देऊ नका. हे व्हायब्रेशन खूप महत्वाचे आहेत हो. मी नेहमी सांगते, आपल्या ज्या लहरी आहेत ना, आपण जे नामस्मरण करतो ते, त्या लहरी वाढवायच्या, ते कवच बनवायचे आपल्या भोवती. रामायण महाभारतामध्ये आपण पाहिलेलं आहे की समोरून जर बाण आला तर तो इथूनच परत जात होता ना. आपला कुठे गेला पाहिजे? पार आतमध्ये, पार तिथूनच गेला पाहिजे तो परत. आणि त्या लहरी आपल्या अशा तयार केल्या पाहिजे, संरक्षण कवच आपण तयार केलं पाहिजे. आणि आपल्या ज्या नामस्मरणाच्या चांगल्या लहरी असतात, आपण त्या घाणेरड्या उकिरड्यात जातो आणि आपल्या लहरी त्यांना देऊन येतो आणि त्यांची घाण आपल्यात घेऊन येतो. हे चांगलं लक्षात ठेवा, हे चांगलं लक्षात ठेवा. लहरी खूप महत्वाच्या आहेत आणि त्या नामस्मरणाच्या आहेत. खरंच आपण नामस्मरण करत असेल तर त्याच्या लहरी मात्र आपण वाचवल्या पाहिजे. आणि म्हणून कीर्तने समोर बसून ऐकण्याची प्रथा आहे. तुम्ही व्हिडिओ कॅसेटवरनं टीव्हीवरनं जरी कीर्तन ऐकले ना तर त्याचा काही उपयोग नाहीये. पण समोरून जर बसून कीर्तन ऐकलं, शिवाजी महाराज दिवसभर लढाया मारायला जात होते आणि रात्री तुकाराम महाराजांच्या समोर बसून प्रवचन कीर्तन ऐकत होते. का बरं? काही कळत नव्हतं त्यांना? कारण महात्मा जो तपस्वी असतो, त्याची जी तपश्चर्या असते, त्याचं जे नामस्मरण असतं, त्याची जी साधना असते, त्या लहरी समोरच्यांना मिळत असतात आणि त्याच्यातून समोरचे लोक तयार होतात. आणि म्हणून त्या लहरी आपल्याला मिळण्यासाठी समोर बसून कीर्तन ऐकायचे. आणि म्हणून तुकाराम महाराजांच्या समोर शिवाजी महाराज बसत होते आणि कीर्तन ऐकत होते. तसं आपण सुद्धा, काही लोक इकडे तिकडे झोपून ऐकतात, कोण घरात बसून ऐकतात, कोण इकडे तिकडे बसून ऐकतात. स्पीकरचा आवाज मोठा करा, आम्हाला पडल्या पडल्या येईल ऐकायला. तिकडे ते खानदेशात गेल्यावर तसंच असतं, सुरतकडे गेल्यावर तसंच असतं. अशा बाजा टाकलेल्या असतात आणि लोक झोपलेले असतात. चालू दे तुमचे कीर्तन, आम्ही दारात पडून ऐकतो. अरे आयुष्यभर पडून पडून वाटोळ चाललंय ना तुझं. आणि म्हणून आपल्याला आपल्या जीवनाची किंमत कळत नाहीये. आणि ती किंमत त्या महात्म्याने इतकी कळून दिली, किती जरी मोल दिलं तरी त्याचं मोल होणार नाही. आणि म्हणून जोवरी अर्जुना हा बोधून न भेटे म्हणा, तोवरी या साधना बजावेच लागेल. जसं दुपारच्या जेवणाला उशीर आहे तोपर्यंत फक्त नाश्त्याची किंमत आहे. तुम्ही एरवी जर जेवणाला पोहे खाल्ले तर बावळट म्हणतील तुम्हाला. जेवणाला पोहे खात नाहीत, नाश्त्यालाच खातात. बरोबर आहे ना? नाश्त्याचे पदार्थ नाश्त्यालाच खातात. तसं हे इतर साधनं आहेत, ती फक्त नाश्ता आहे. दिंड्या, वाऱ्या, सप्ते, अमुक दमुक पंक्ती, नंतर वारीला जा, इकडच्या गावाला जा, तीर्थयात्रेला जा, ते सगळं काय? नाश्ता आहे. पण त्याच्यानंतर तुम्हाला जे पोटभर जेवण मिळालेलं आहे साधू संतांकडनं, ते जेवण मिळाल्यानंतर तृप्तीचा ढेकर दिला पाहिजे. आणि हा तृप्तीचा ढेकर म्हणजेच आपले अष्टसात्विक भाव. आणि ते अष्टसात्विक भाव झाल्यानंतर ते मरेपर्यंत विसरून चालणार नाही आणि त्या नामाचा तर विसर पडून चालणार नाही. सततम कीर्तयंतो मा, 24 तास तुमचं त्याच्याकडे लक्ष पाहिजे. लक्ष देऊन राहा गोविंदू. रात्री झोपताना सुद्धा ती क्रिया करत करतच झोपलं पाहिजे. ठीक आहे, दिवसभर विसर पडला असेल कामामध्ये, पण रात्री झोपताना तर ती क्रिया करून झोपा ना. आपोआप सकाळी उठल्या उठल्या तेच लक्षात येणार आहे. आणि जेवढ्या छोट्या छोट्या गोष्टी बाबांनी शिकवलेल्या आहेत त्या गोष्टींकडे लक्ष द्या. आपल्याला नाही जमलं तर कोणाला तरी प्रश्न विचारून त्याचं निवारण करा. गप्प बसू नका, चुकीचं नामस्मरण करू नका. अनुग्रहाचं चिंतन आहे त्या पद्धतीने करा, प्रबोधाचं चिंतन आहे त्या पद्धतीनेच करा. हे मी पुन्हा पुन्हा सांगते, प्रत्येक गावाला सांगते, कारण बऱ्याच जणांची मी तपासणी केली, चुकीचं नामस्मरण करतात. अनुग्रहाचे शब्द सुद्धा चुकीचे आहेत, प्रबोधाचे शब्द सुद्धा चुकीचे आहेत, क्रिया सुद्धा चुकीची आहे. आणि त्या चुकीच्या क्रियेमुळं ते जे करतात त्याची फलप्राप्ती त्यांना मिळत नाही. आणि म्हणून गुरुंनी सुद्धा ते तपासून पाहणं गरजेचं आहे. शिष्यांनी सुद्धा गुरूंना विचारणं गरजेचं आहे. पुन्हा 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 विचारत राहायचंय. अर्जुनाने सुद्धा सतत ढुसण्या मारल्या, प्रत्येक प्रश्न विचारला आणि त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर भगवंताने दिलं. आणि म्हणूनच गीता भागवत ज्ञानेश्वरी तयार झाली. आणि त्याचं आपल्याला एवढं वाचायलाही वेळ नाहीये, पण बाबांनी एकदम सोपं करून सांगितलं. बंधुनी नवनीतान तैसे घे अनंता, पाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. आपल्याला बाकीचं काहीच करायला वेळ नाहीये आणि म्हणून फक्त चिंतनावर आरूढ राहायचंय. चिंतन हा खूप सोपा पर्याय आहे. कुठं जायचं नाही, कोणत्या आहे त्या स्थितीत करता येतं.
मौतीला जा, जेवायला जा, लग्नाला जा, कुठेही जा, कपडे धुवा, भांडी घासा, स्वयंपाक करा, शेतात जा, कुठं पण ते चिंतन करता येतं आणि त्या चिंतनाचा आश्रय घ्या. शेवटच्या श्वासापर्यंत आजकाल अटॅकचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. माणूस आत्ता होता ना आत्ता गेला. अर्धा तासात 1 तासामध्ये त्याची सगळी चटणी होऊन जाते, तर पत्ता लागत नाही, कोणालाही खबर बातमी लागत नाही. आणि म्हणून नामस्मरण करणं खूप गरजेचं आहे. मग ते जी काय क्रिया व्हायची ती प्रारब्धानुसार होणारच आहे. आणि म्हणून नामाच्या वरती अरूढ राहणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी पुन्हा 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 त्याची आठवण करा. नाही झाली तर पुन्हा कोणाला फोन करा. त्या सत् सानिध्यामध्ये राहा, सत्संगतीमध्ये राहा. पण एवढं मात्र निश्चित आहे, संगत संतन की करले, संत के घर संत जाय तो ब्रह्मरस की लुटालूट, असंत के घर संत जाय तो फुकट माथ्या फूट. आणि म्हणून हे पुन्हा 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 का सांगितलं जातं, तर त्याचा विसर पडू नये म्हणून हे सांगण्यासाठीच हे मेळावे, हे सप्ते असतात. आणि त्याप्रमाणे आजचा हा आपला पिंपळगाव निपाणीचा 2.5 दिवसाचा मेळावा, त्याची लागता हा 2रा दिवस. आता कालही दिवसभर आपले कार्यक्रम झाले. संध्याकाळी काल गोरख महाराज नरोड्यांचं कीर्तन झालं. आता सुद्धा सर्वांनी दिवसभर प्रवचन ऐकलेली आहे. संध्याकाळी आता भास्कर महाराज कोळी यांचं कीर्तन होणार आहे. उद्या सकाळी काल्याचं कीर्तन गोरख महाराज बनकर यांचं होणार आहे. याचा लाभ सर्वांनी घ्या. प्रत्येकाचे विचार ऐकले पाहिजेत. कोण काय सांगून जाईल तर पत्ता लागणार नाही. कोणाच्या विचाराने कोण माणूस घडेल तर पत्ता लागणार नाही.